हरी कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुजोग महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास अपार शुद्ध परमात्मा पुण्यासे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम निर्मिती देवी कुबेरे देशेचे जो सर्वज्ञानी दयाघन मुन हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भारमधची माझे होत असे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत तसा दूरवरी सर्प दिसत परी दोरी ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे। पुण्यपुरुषी सदैव निष्काम बुद्ध प्राप्ती कारणे भजवा राम तो मीची आहे आत्मा काम तलीन मन कोणा करावी म्या सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यम बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारम सर्व वेदांत वेद्यम प्रत्येक परम महः तदेवाहं नमतोन्य दितिमे निश्चितामतिः जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विचार सागर तरंग 6वा आणि परिच्छेदही 6वा। त्यापूर्वी शिष्य शंका घेतो आणि या 6व्या परिच्छेदामध्ये श्री गुरुदेव त्याचं उत्तर देतात। हा क्रमप्राप्त विषय आपला चालू आहे। या 6व्या तरंगामध्ये उपोद्घात करत असताना म्हणजेच प्रतिपाद्य अर्थ मनुष्य निधाय अर्थांतर वर्णनम प्रतिपादन करण्याचा विषय मनामध्ये ठेवून त्याच्या भोवतालची चर्चा करणं यालाच एक प्रकारचं अर्थ उपोद्घात आपल्या लौकिक भाषेमध्ये आपण त्याला प्रस्तावना किंवा मुख्य भूमिका असं म्हणतो। ती प्रस्तावना भूमिका अर्थात उपोद्घात करत असताना या बुद्धी जरी तीव्र असली तरी श्रद्धेच्या बाबतीत जो बुद्धिप्रामाण्यवादी आहे असा हा तर्कदृष्टी ज्याची कुतर्क दग्ध बुद्धी कुतर्काने ज्याची बुद्धी दग्ध झालेली आहे त्याने असा तर्क केला की स्वप्नाला तुम्ही दृष्टांत करून जागृतीला मिथ्या मानता त्यापेक्षा जागृतीचा दृष्टांत करून स्वप्नाला सत्य ठरवायला काय हरकत आहे। पण मग नाही प्रतिज्ञा मात्रेण वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणे वस्तुसिद्धी म्हणून त्याने 2 तर्क दिले। पहिला तर्क दिला स्वप्न म्हणजे काय हो तर जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न स्मृतीतला पदार्थ सत्य असतो म्हणून स्वप्नाला सत्य म्हणा। दुसरा तर्क दिला सूक्ष्मदेह स्थूल देह सोडून बाहेर जातो ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार करून पुन्हा यामध्ये येतो म्हणून स्वप्न सत्य। या 2 पैकी कुठलाही एक तर्क घ्या आणि स्वप्नाला आपण सत्य माना। गुरुदेवाने सांगितलं 3ऱ्या परिच्छेदामध्ये या दोन्ही कारणामुळे स्वप्न सत्य ठरणार नाही। त्यामध्ये मग प्रतिभिज्ञा प्रत्यक्ष अभिनिरूप प्रत्यक्ष स्मृतिज्ञान प्रत्यक्षाची न्यायिक आणि व्याख्या काय वेदांताची व्याख्या काय हा सविस्तर विचार आपण केला। तेथील महत्त्वाचा भाग एवढाच आहे का स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो आणि स्वप्नातला पदार्थ सन्मुख दिसतो म्हणून जागृत पदार्थाची स्मृती म्हणजे स्वप्न सत्य ठरणार नाही। दुसरा असं की लिंग देह स्थूल देहाला सोडून लिंग देह बाहेर जातो आणि ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार करतो म्हणून स्वप्न जर सत्य म्हणायचं तर याही कारणाने स्वप्न सत्य ठरणार नाही। का बरे कारण लिंग देहाचा स्थूल देहाशी योग म्हणजेच मृत्यू। मग त्यावेळेला जी व्यक्ती स्वप्न जाती ती मरणा प्राणरहित मृत्यूसमान भयंकर दिसली पाहिजे पण तसं तर काही दिसत नाही म्हणून हेही विधान करणं उचित ठरणार नाही। तर परवा दिवशी तो शिष्य असं म्हणायला लागला आपण असं करू ना काय करू प्राण आणि कर्मेंद्रिय इथे राहतात म्हणजे मरणानिमित्त दहनादिकापासून या स्थूल शरीराचं रक्षण होतं आणि अंतकरण ज्ञानेंद्रिय तेवढी बाहेर जातात आणि ईश्वरसृष्ट पदार्थाशी व्यवहार करून येतात म्हणून स्वप्नाला सत्य म्हणायला काय हरकत नाही। तर या बोलण्याने त्याने स्थूल सूक्ष्म संघातामध्ये प्राण हा आणण्याचा सिद्ध म्हणजे कंसात निकामी ठरवला। पण प्राण हा निकामी नसून तो सर्वांचा स्वामी आहे अशा पद्धतीचं विधान करत असताना गुरुदेवाने स्थूल शरीराचा सार कोण आहे प्राण का प्राणरहित पाहिलं तर दहन करतात किंवा प्राणरहित पाहिलं तर स्पर्श जरी झाला तरी स्नान करतात म्हणजे स्थूल शरीराचा सार प्राण आहे। सूक्ष्म शरीराचाही सार प्राण आहे का बरे कारण सूक्ष्म शरीरामध्येही
ज्यावेळेला तंटा निर्माण झाला सर्वात श्रेष्ठ कोण, तर त्यावेळेला प्रजापती ब्रह्मदेवाकडे ते गेले आणि ब्रह्मदेवाने जी परीक्षा द्यायला सांगितली त्यात उत्तीर्ण होत असताना प्राणच सर्वांचा स्वामी ठरला. किंवा आपण योगसूत्र जरी बघितलं तर त्यामध्ये प्राण निरुद्रूप हठयोगा वाचून मन निरुद्रूप राजयोग सिद्धीला जात नाही. याचा अर्थ प्राणच सर्वांचा स्वामी आहे. आणि अनुभवाने जर स्वप्न पदार्थाला सत्य म्हणावं तर ते संबंधीला कळायला पाहिजे, कारण जागृतीतला व्यवहार जसा आपल्याला कळतो ना, आपण ज्याच्याशी व्यवहार केला त्यालाही कळतो. मग स्वप्न जर सत्य असेल तर स्वप्नातला व्यवहार त्या संबंधीला देखील कळायला पाहिजे, त्याने त्याचा अनुवाद केला पाहिजे. पण तो कळत नाही, तो मान्य करत नाही. बरं, इतक्या कमी वेळामध्ये इतक्या दूरचा प्रवास हरिद्वार अधिकाचा स्वप्नामध्ये घडणं संभवनीय नाही सत्य म्हटलं तर. आणि स्वप्नातला व्यवहार जर सत्य म्हटला तर एखाद्याचा पुत्र गेल्याच्या नंतर, आपलं पिता गेल्याच्या नंतर जे अंत्यसंस्काराची तयारी किंवा पुत्र गेल्याच्या नंतर पेढे वाटप असा पद्धतीचे व्यवहार जागृतीत कोणी करत नाही, म्हणून त्याला सत्य म्हणण्यात काही अर्थ नाही. मग काय तुमचं मत आहे? तर हे सगळे पदार्थ आंतरिक कल्पित आहे असं श्री गुरुदेवाने त्याचं उत्तर दिलं. शिष्य म्हटलं आपलं ते आंतरिक कल्पित आहे याचा एक तर मला नीट बोध झाला नाही, स्पष्ट बोध झाला नाही. आंतरिक कल्पित आहे या म्हणण्याला पुरावा तरी काय? तर कालच्या 5व्या परिच्छेदामध्ये गुरुदेवाने सांगितले की स्वप्न पदार्थ आंतरिक कल्पित आहे याला पुरावा आहे गौडपादाचार्य जे बोलतात का मुमुक्षुना विमुक्तय मांडुक्यमेव अलम, असं जे दशोपनिषदापैकी मांडुक्य उपनिषद आहे त्या मांडुक्य उपनिषदामध्ये कंठगत असणारी पुरितत नाडी, तिलाच हितानाडी म्हणतात, आणि तिथे हा सगळा स्वप्न प्रपंच प्रतीतील येतो असं मांडुक्य उपनिषदामध्ये स्पष्ट वर्णन केलेलं आहे. म्हणून तिथे त्या सर्वांची उत्पत्ती आपल्याला मानली पाहिजे. उत्पत्ती का मानायची? कारण अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. जसं की वंद्यापुत्र अनुत्पन्न आहे त्याची प्रतीती येत नाही, स्वप्नातल्या पदार्थाची आपल्याला प्रतीती येते, म्हणजे त्यांची उत्पत्ती मानली पाहिजे. मग शिष्य म्हणू लागलं तर तुम्ही दोष घेऊ नका, सदोष विधान करू नका. बरं जाऊ द्या, तुम्हाला जर प्रमेयाची उत्पत्ती मानायची असेल तर ठीक आहे, प्रमेयाची माना. प्रमाता प्रमाण यांची पुन्हा उत्पत्ती मानणं, शरीराच्या आत ते असताना त्यांची उत्पत्ती मानणं म्हणजे तुमच्यावरती गौरव दोष येतो. गुरुदेवाने सांगितलं असं नाही, कारण या प्रमाता प्रमाणाचे ते प्रमेय विषय होणार नाही. का बरं? कारण हा प्रमाता प्रमाण हे व्यावहारिक सत्तावान आहे आणि स्वप्नातले प्रमेय हे प्रातिभाषिक सत्तावान आहे. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक नाही. म्हणून त्रिपुटीची उत्पत्ती मानणं गरजेची आहे, कुठलाही दोष येत नाही. आता नाही म्हणतील कदाचित आणण्याचं अन्य रूपाने ज्ञान, पण जसं ज्ञेय असेल तसं ज्ञान होतं, म्हणून आणण्यात ख्याती खंडित आहे. आणि अनिर्वचनीय ख्यातीमध्ये त्या प्रमेयाची जशी अनिर्वचनीय उत्पत्ती होते तशी प्रमाता प्रमाणाची देखील अनिर्वचनीय उत्पन्न होऊनच ती प्रतीतील येतात. असा विषय कालपर्यंत आपण पाहिला. मग शिष्य आता शंका घेतो आणि श्री गुरुदेव त्याचं उत्तर देतात. शिष्याची शंका वाचण्यापूर्वी काल आपण शेवटी थोडासा त्याचा अनुवाद केला, पण की तो शिष्य काय बोलतो की तुम्ही आतापर्यंत काय करत आहात. इथे एक महत्त्वाचं विधान असं आहे, बाबांनी बोलले होते की वेदांत शास्त्र अतिरिक्त सर्वच दर्शनकार हे जगत सत्य ठरवण्याकरता कटिबद्ध झालेले आहे. वेदांत दर्शन जर आपण सोडलं तर सगळी दर्शनकार, ते आस्तिक असेल किंवा नास्तिक असेल, ते प्रयत्न कशा करतात? जगत मिथ्या ठरवण्याकरता नाही, जगत सत्य ठरवण्याकरता ते कटिबद्ध झालेले आहे. नास्तिकाचा तरी विचार द्या सोडून, आस्तिकामध्ये सुद्धा सांख्य, योग, न्याय, वैशेषिक आणि पूर्वमीमांसा इथपर्यंत ही पाचही दर्शनकार जगत सत्य सिद्ध करण्याकरताच कटिबद्ध आहेत. आणि त्यातल्या संस्काराने संस्कारित असणारा शिष्य भले नास्तिक नाही हा, पण हा श्रोत आस्तिकही नाही, हा तार्किक आस्तिक आहे. आणि मग त्याला स्वप्न तर आता काही सत्य ठरवता आलं नाही, कारण अनुभवाचा आपला नाम निषेध करता येत नाही. आणि स्वप्नाला सत्य म्हणावं तर अनुभवाच्या कशिकीवर घासून पाहिलं तर स्वप्न काही सत्य सिद्ध होत नाही. मग त्याने विचार केला, आपली तर काहीच व्यवहारात आपण म्हणतो डाळ शिजली नाही, म्हणजे आपल्याला स्वप्न तर काही सत्य सिद्ध करता आलं नाही. पण मग किमान यांचा एक सिद्धांत तरी मोडीत काढू, असा त्याने मनामध्ये एक प्रकारचा शकुनी डाव असा ठरवून तो गुरुदेवाला जे बोलतो तो म्हणजे आता हा 6व्या तरंगाच्या अगोदरची त्याची केलेली एक प्रकारचा हा परिच्छेद म्हणजे शंका आहे. तो काय बोलतो की तुम्ही काय करता, जागृतीतल्या पदार्थाला सत्य म्हणता आणि स्वप्नातल्या पदार्थाला मिथ्या म्हणता. जागृतीतले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून ते काय आहे? सत्य आहे. तसे स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊनच प्रतीतील येतात म्हणून त्यांना काय म्हणा? सत्य म्हणा. कारण जागृती सत्य, स्वप्न मिथ्या म्हणण्याकरता काहीतरी वेगळीता दाखवली पाहिजे, काहीतरी भिन्नता दाखवली पाहिजे. तशी तर आपण काहीच दाखवली नाही. मग जागृतीचे पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून त्यांना जर तुम्ही सत्य म्हणता, तर स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून त्यांनाही तुम्ही काय म्हणा? सत्य म्हणा. जर की तुम्हाला त्या स्वप्नस्थ पदार्थाला मिथ्या ठरवायचंच असेल
तर तुम्ही काय करा, थोडासा त्यात भेद करा. काय करा तुम्ही सांगतो. स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतील येतात म्हणून मिथ्या माना, आणि जागृतीचे पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून सत्य माना. म्हणजे दोन्हीमध्ये विलक्षणताही दाखवली जाईल आणि स्वप्नाचं मिथ्यात्वही सिद्ध होईल. असं आपल्याला वाटतं. याला किती कळकळ आहे वेदांताच्या सिद्धांताची, पण त्याच्या अंतःकरणात तळमळ ही आहे का जरी आपल्याला स्वप्न सत्य ठरवता आलं नाही तर चालूमध्ये आपण यांचा एक सिद्धांत मोडीत काढला. कोणता? अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा सिद्धांत मोडीत काढला. कारण गुरुदेव म्हणते ठीक आहे बाबा, स्वप्न मिथ्या मानायला तयार झाला ना, बाळम पुष्कळ झालं, बरोबर आहे तुझं. जागृतीचे पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून सत्य, आणि स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होता प्रतीतील येतात म्हणून मिथ्या. असं म्हणताना जरी त्याने मिथ्यात्व मान्य केल्यासारखं आपल्याला आपातता वरवर वाटलं, तरी त्याने मध्ये गणिमकावा काय केला? एक वेदांताचा सिद्धांत मोडीत काढला. कोणता? अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. ठीक, बघा तो काय बोलतो, वाचूया. शिष्य बोलतो, महाराज, स्वप्न पदार्थाची उत्पत्ती मानून स्वप्न दृष्टांताने आपण जागृतीतील पदार्थ मिथ्या सांगता, आणि त्याच्या उलट जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून सत्य आहे. त्या जागृतीच्या दृष्टांताने जागृतीप्रमाणे स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून तेही काय म्हणा? सत्यच म्हणा. कारण जागृती ते उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून सत्य, तर स्वप्नात ते उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून त्यांनाही काय म्हणा? सत्य म्हणा. असे म्हटले तर स्वप्नस्थ पदार्थांना सत्यत्व येण्याला काही हरकत नाही. चला, मला मागच्या 2 तर्काने नाही सत्य ठरवता आले. म्हणजे जागृत पदार्थाची स्मृती म्हणून स्वप्न सत्य म्हणा, तर स्मृतीतला पदार्थ सन्मुख नसतो. लिंग देह स्थूल देहाला सोडून ईश्वर सृष्ट पदार्थाशी व्यवहार करतो म्हणून स्वप्न सत्य म्हणावं, तर लिंग देहाचा स्थूल देहाशी वियोग म्हणजेच मृत्यू, म्हणजे स्वप्नातली प्रत्येक व्यक्ती स्वर्गवासी वैकुंठवासी झाली पाहिजे, तसे म्हणता येत नाही. म्हणून त्याही कारणाने स्वप्न सत्य ठरवता आलं नाही. पण आता या तर्काने स्वप्नाला सत्य म्हणायला काही हरकत नाही. जागृतीचे पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात ते सत्य आहे, तशीच स्वप्नातही पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात म्हणून ते काय आहे? सत्य आहे. अशा पद्धतीने स्वप्नातल्या पदार्थाला सत्य म्हणायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि जर तुम्हाला स्वप्नातले पदार्थ मिथ्या ठरवायचे असेल, बघा, स्वप्न पदार्थाला मिथ्या ठरवायचे असेल तर जागृतीतील पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीत होतात म्हणून कसे आहे? सत्य आहे. आणि स्वप्नाचे पदार्थ उत्पन्न न होता प्रतीत होतात म्हणून मिथ्या आहे, असा नियम केल्यास काही हरकत नाही. म्हणजे त्यातलं काय होईल? एक विलक्षणता दाखवते. म्हणजे त्याने काय केलं, याला असं म्हणतात उभय तपाश रज्जू. आपल्या व्यवहारात म्हणतात इकडे जाऊ तर विहीर, तिकडे जाऊ तर आड. आपण मागे बऱ्याच वेळेला ते उदाहरण बघितलेलं आहे की ते भूदेव प्रायश्चित्त करण्याकरता म्हणून काशीला निघतात आणि एका घरी थांबतात ब्राह्मणाचं म्हणून, आणि सकाळी आपलं अन्नी कुरकून ती निघणार तेवढ्यात ती माऊली येते, आपल्या लेकराला घेऊन येते. सांगा बघू म्हटले भूदेव, मी या माझ्या लेकराची मुंज करू का सुनता करू? त्यांचे डोकं चक्रवून गेलं. असं का बोलते आपण? म्हणजे काही नाही. संकरोणार काय एव कुलज्ञान कुलशच पतंती पितृहिशाम लुप्तपिंडोदक क्रिया असं गीता माता सांगते. भारत देशात आपण आहोत म्हणून भारत देशामध्ये संकरित संतती नको, संस्कारित व्हावी. पण आमची संतती संकरित आहे. आमचा इंटरकास्ट आंतरजातीय विवाह आहे. मी आहे इस्लाम, ते आहेत हिंदू, आणि दोघांच्या संकरापासून निर्माण झालेली ही संतती. आता हिला करायचं, ही आहे संकरित, हिला करायचं संस्कारित. पण मग संस्कार हिंदू धर्मामध्ये करतात सुनतेचा, आपल्या मुंजेचा, आणि इस्लाम धर्मामध्ये करतात सुनत. म्हणून याच्यावर कोणता संस्कार करू? ते म्हटले तुझं सोडून दे, मी आता जाळून घेऊ करून घेऊ. म्हणजे असं जे बोलणं हे एक प्रकारचं दोन्हीकडे हेच आहे ना. ब्राह्मण म्हणून त्या घरी आल्याच्या नंतर म्हणजे एक प्रायश्चित्त एका पातकातून सुटण्याकरता प्रायश्चित्त घेण्याकरता म्हणून काशीला निघाले, तर दुसरं पात्र डोक्यावर बसलं. म्हणजे तसा प्रकार आता इथे झालेला आहे. म्हणजे गुरुदेवाला आता त्याने असं पेचात पाडलेलं आहे का तुम्हाला एक तर काहीतरी मागायला घेतल्याशिवाय हरकत, म्हणजे तुम्हाला पर्याय नाही. एक तर तुम्ही अनुत्पन्न पदार्थाची प्रती देत नाही हा सिद्धांत तरी मागायला घ्या, किंवा स्वप्नाला तरी काय माना? सत्य माना. पण गुरुदेव काही झालं तर गुरु ते गुरु असतात, ही गोष्ट मात्र तेवढीच सत्य आहे. बरं, त्यांच्या पाठीशी अनुभव असतो. बरं, गुरुदेवाला स्वप्न मिथ्या ठरवायचं का? ते आहेच आहेच आहे. हे ठरवाठरवीची भाषा तुझी आहे आणि माती मारतो आमच्या. म्हणून स्वप्न मिथ्याच आहे आणि अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा सिद्धांत सुद्धा अबाधित आहे. असं सिद्ध करण्याकरता गुरुदेव आता त्याला एकच वाक्य सांगतात की तू काय म्हणतो, उत्पन्न प्रतीतीला कोणते पदार्थ येतात? बोला, जागृती. आणि तसेच कोणते उत्पन्न प्रतीतीला येतात? स्वप्नात. म्हणून स्वप्नाला काय म्हणायला हरकत नाही? सत्य म्हणायला हरकत नाही. आणि जर मिथ्या ठरवायचं असेल तर कोणते पदार्थ उत्पन्न प्रतीतील येतात म्हणून सत्य म्हणा?
जागृतीची. आणि कोणते उत्पन्न न होता प्रतीतील येतात म्हणून मिथ्या म्हणा स्वप्नाची. म्हणजे या म्हणण्याने एक तर स्वप्नाला सत्य तरी मानावं लागेल किंवा अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा सिद्धांत तरी माघारी घ्यावा लागेल. पण गुरुदेव म्हणतात अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही मागे तुला 1000 वेळा आम्ही सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे आजही पुन्हा तेच सांगतो तर स्वप्नातले पदार्थ जर मिथ्या ठरवायचे असेल तर उत्पन्न न होता प्रतीतील येतात म्हणून मिथ्या असं म्हणताच येणार नाही. त्यांची प्रतीती येते म्हणजे उत्पन्न होऊनच ती प्रतीतील येतात. कारण अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही आणि ते अनुत्पन्न असून त्यांची प्रतीती येते असं जर आम्ही मान्य केलं इथे तर लगेच वंद्यपुत्राची सुद्धा प्रतीती आली पाहिजे, शशीशृंगाची प्रतीती आली पाहिजे, खपुष्पाची प्रतीती आली पाहिजे. ही आपत्ती येते आणि अनुभवाचा आपला निषेध करता येत नाही. म्हणून स्वप्नातले पदार्थ अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा सिद्धांत आम्ही मागे 1000 वेळेला सांगितला. आता सांगतो पुढे सांगणार. मग स्वप्न म्हणजे स्वप्न तरीही मिथ्या. म्हणजे पण मग जागृतीचे पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात, स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होऊन प्रतीतील येतात, दोन्ही उत्पन्न होऊन प्रतीतील येतात आणि एक सत्य आणि एक मिथ्या हा का? अरे म्हटले बाबा अरे उत्पन्न होणं न होणं हा सत्यत्वाचा किंवा मिथ्यात्वाचा निकषच नाही, त्याचा तर्कच नाही आहे ना. मुलगा शाळेमध्ये पास झाला का नापास आहे ना, तर मग म्हटलं हा जो वर्षातून गणेश्वर गेला आणि दुसरा गणेश्वर गेला नाही, त्याच्यामुळे हा गणवेश्वर न गेल्यामुळे नापास झाला आणि हा गणवेश्वर गेल्यामुळे पास झाला. तर गणवेश हा भाग दुय्यम दर्जाचा आहे. तिथे परीक्षेमध्ये मार्क किती पडले याच्यावरनं पास नापास ठरलेला आहे. म्हणजे त्याचा तो निकष नाही होऊ शकत ना. तसा सत्यत्व किंवा मिथ्यात्व हा निकष होऊ शकत नाही. आपण क्षमा करा, उत्पन्न होणं आणि न होणं हा सत्यत्व किंवा मिथ्यात्वाचा निकष नाही. मग सत्यत्वाचा मिथ्यात्वाचा निकष काय? ज्या पदार्थाच्या उत्पत्ती करता योग्य देशकाल सामग्रीचा भाव असतो तो उत्पन्न झालेला पदार्थ सत्य असतो आणि ज्याच्या उत्पत्ती करता योग्य देशकाल सामग्रीचा अभाव असतो तो उत्पन्न जरी झाला तरी तो पदार्थ मिथ्या असतो. आता जागृतीतला पदार्थ आहे, जागृतीत असते देशकाल काय जे आपल्याला दिसतं त्या सगळ्या पदार्थाची उत्पत्ती करता योग्य देशही आहे आणि योग्य काल आहे. योग्य देश काय? विस्तीर्ण देश आहे. योग्य काल काय? दीर्घकाल आहे. म्हणून जागृतीतले उत्पन्न झालेले पदार्थ काय आहेत? सत्य आहे. स्वप्नातले पदार्थ उत्पन्न झाले पण जरी उत्पन्न झाले असले तरी त्यांच्या उत्पत्ती करता कशाचा अभाव आहे? योग्य देशकाल सामग्रीचा अभाव. देश कसा आहे? कंटगत असणारी पुरतच नाडी, हिता नाडी. मांडव्य उपनिषदामध्ये सांगितलं केसाचा सहस्रावा हिस्सा त्याचा आक्रमण आहे म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे. आणि काल म्हणलं तर एक क्षणाचा आहे. म्हणजे स्वप्नामध्ये जे हस्तलिक पदार्थ आपल्याला प्रतीतील येतात त्याला देश किती लागतो? विस्तीर्ण देश लागतो. काल किती लागतो? जसं आपल्याला आईच्या उदरातून बाहेर येण्याकरता 9 महिने 9 दिवसाचा काल तसा त्यांनाही भरपूर काल लागतो. पण स्वप्नामध्ये ते एका क्षणातच ते पदार्थ प्रतीतील येतात आणि कंटगत नावाच्या पुरितत नावाच्या सूक्ष्म देशात ते प्रतीतील येतात. म्हणजे ज्या स्वप्नातले पदार्थ जरी प्रतीतील आले म्हणजे उत्पन्न होऊनच प्रतीतील आले, प्रतीतील आले त्या अर्थी ते उत्पन्न होऊन प्रतीतील आले पण त्यांची उत्पत्ती करता काय नाही? योग्य देशकाल सामग्रीचा भाव नाही. म्हणून जरी ते उत्पन्न होऊन प्रतीतील आले तर स्वप्नातल्या पदार्थाच्या उत्पत्ती करता योग्य देशकाल सामग्रीचा अभाव आहे म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहे. ते उत्पन्न होतात आणि न होतात याच्यावर त्यांचं सत्यत्व मिथ्यात्व अवलंबून नाही. त्यांची म्हणजे उत्पन्न होणं न होणं हा सत्यत्वाचा मिथ्यात्वाचा निकष नाही होऊ शकत. तो कशाचा निकष आहे? मग उत्पन्न न होणं आणि न होणं आणि न होणं हा प्रतीतीचा निकष आहे. उत्पन्न होणं न होणं हा कशाचा निकष आहे? प्रतीतीचा आहे. अनुत्पन्न पदार्थ असेल प्रतीती येत नाही. वंद्यपुत्र शशीशृंग खपुष्प. उत्पन्न पदार्थ असेल प्रतीती आल्याशिवाय राहत नाही. घटपटादी पदार्थ जागृतीतले किंवा स्वप्नादी पदार्थ आहे ना, शिशुक्तीतले असणारे स्वप्नादी पदार्थ. म्हणजे उत्पन्न न होणं आणि होणं हा कशाचा निकष आहे? मग प्रतीतीचा निकष आहे. कशाचा नाही? सत्यत्व मिथ्यात्वाचा निकष नाही. मग सत्यत्व मिथ्यात्वाचा निकष काय आहे? उत्पत्ती प्लस योग्य देशकाल सामग्रीचा भाव उत्पत्ती करता असेल तो पदार्थ कसा असतो? सत्य असतो. आणि उत्पत्ती होतात आणि त्याचे योग्य देशकाल सामग्री सहित उत्पत्ती होते कोणाची? जागृत पदार्थाची. म्हणून जागृत पदार्थ काय आहे? सत्य आहे. आणि उत्पत्ती करता योग्य देशकाल सामग्रीचा अभाव आहे कोणत्या पदार्थाला? स्वप्नाच्या. म्हणून स्वप्नातले पदार्थ कसे आहेत? मिथ्या आहेत असं गुरुदेव आता बोलतात. पंक्ती वाचतो. तरंग 6वा परिच्छेद 6 क्रमांकाचा. शिष्य महोदयाचं बोलणं आपण वाचलं ना. आता आपण गुरुदेव उत्तर देतात. स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामग्री वाचून उत्पन्न होतात. श्री गुरु म्हणतात, हे शिष्य, पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीत होत नाही हे मागे अनेक वेळेला सांगितले आहे. हे कोणत्या मुद्द्याचं उत्तर चाललं? तो म्हणला जागृतीचे पदार्थ मला जर मिथ्या ठरवायचं कोणाला? स्वप्नातल्या पदार्थाला. तर स्वप्नातले पदार्थ उत्पन्न न होता प्रतीतील येतात म्हणून मिथ्या असं तुम्ही काय करा म्हणा. आणि हे गुरुदेवने मान्य केलं तर कोणता सिद्धांत बाधित होईल?
अनुत्पन्न पदार्थाची प्रतीत येत नाही हा सिद्धांत बाधित होईल. म्हणून मुळात आमचा सिद्धांत अबाधितच कसा आहे हे पहिले सांगण्याकरता त्याला बोलतात की हे शिष्य पदार्थ उत्पन्न झाल्याशिवाय प्रतीत होत नाही. हे अनेक वेळेला तुला मागे 4थ्या 5व्या तरंगामध्ये याही तरंगामध्ये आम्ही सांगितले आहे. आणि ज्या अर्थी स्वप्नस्थ पदार्थाची आपल्याला काय होते प्रतीती होते त्या अर्थी त्यांची उत्पत्ती ही मानलीच पाहिजे. पण मग त्याला वाटतं उत्पत्ती मानली तर कोणाला सत्य मानतात? जागृतीचे पदार्थ उत्पन्न होतात म्हणून ती सत्य, तर स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात म्हणून त्याला काय मानावं? सत्य मानावं. हे त्याच्या अंतःकरणातला भाव आहे. पण उत्पन्न होणं न होणं आकाशाचा निकष आहे, प्रतीतीचा आहे, कशाचा नाही? सत्यत्वाचा नाही, सत्यत्व मिथ्यात्वाचा नाही. पण नुसती उत्पत्ती होणे हे सत्यत्वास किंवा मिथ्यात्वास हेतू नाही, कारण नाही. पदार्थाची उत्पत्ती योग्य देशकाळ सामग्री वाचून असेल तर तो उत्पन्न झालेला पदार्थ मिथ्या असतो. असं कोण? मग स्वप्नाची उत्पत्ती करता योग्य देशकाळ सामग्रीचा अभाव आहे म्हणून स्वप्न पदार्थ जरी उत्पन्न होऊन प्रतीतील आले तरी ते मिथ्याच आहे. म्हणजे योग्य देशकाल सामग्रीचा अभावच मिथ्यात्वास कारण आहे. स्वप्नातील हस्त्याधिकाच्या उत्पत्तीस योग्य देशकाल अनुकूल नाही. का बरं असं बोलता? कारण असं आहे की स्वप्नातील देशकालापेक्षा, म्हणजे स्वप्नातला देश कोणता आहे? कंटगत पुरितत नाडी नावाचा देश आणि एक क्षणाचा काल. मग तिथे जो देशकाल आहे त्यापेक्षा विस्तीर्ण देशात आणि दीर्घ काळात उत्पन्न होणारे स्वप्नातले हस्त्याधिक पदार्थ स्वप्नाच्या एक क्षणमात्र काळात आणि अल्पकंठ देशात उत्पन्न होतात. म्हणजेच त्यांच्या उत्पत्ती करता योग्य देशकाल सामग्रीचा अभाव आहे म्हणून स्वप्नातले पदार्थ काय आहेत? मिथ्या आहे. आता हे झाल्याच्या नंतर पुन्हा शिष्य शंका घेतो, गुरुदेव त्याचं पुन्हा उत्तर देतात. आता पुन्हा त्याने तोच पुन्हा काय केला? प्रकार केला. म्हणजे उभयतपाश रज्जू किंवा शास्त्रामध्ये आता हे दोन्ही, म्हणजे वरची जी शंका किंवा आता ही येणारी शंका, या दोन्ही शंकेमध्ये शिष्याने इथे एक दोष दिलेला आहे, त्याला उभयतपाश रज्जू नावाचा दोष म्हणतात. किंवा दुसरा म्हणजे एका न्यायाचा प्रयोग केलेला आहे, त्या अनेक न्यायापैकी गोष्ट लकुटिका न्याय असं म्हणतात. म्हणजे अनेक न्याय म्हणताना जसं भिक्षुपाद प्रसरण न्याय, अंध गोलामूल न्याय, सालक सारमे न्याय, प्रधानमंडळ निवरण न्याय, देहलिनिक न्याय, असे अनेक न्याय. याच्यातले बरेच न्याय आता पुढे आपल्याला या तरंगात काही येतात, 7व्या तरंगात काही येतात, काही मागे आपल्याला 4थ्या तरंगात येऊन गेलेले न्याय आहे. पण इथे न्याय वापरला त्याने उष्ट्र लकोटिका न्याय. उष्ट्र लकोटिका न्याय म्हणजे काय? आपण बोललो वाळवंटात एखादा उंट चालत नसेल, थकला भागला शिनला असेल, मग तो बसतो. पण अशा वेळेला तो प्रवास ज्याला काटायचा असं, ते राजस्थानातली चतुर मंडळी काय करतात? त्याच्यातलंच वरचं काष्ट घेतात, 2-4 फटके त्याला जोराचे लावतात आणि मग माराच्या भीतीने कोणी भीतो तर तो मुखजीवही तो उठतो आणि पुन्हा तो चालायला आरंभ करतो. म्हणजे त्याच्याच वरचं काष्ट घ्यायचं, त्यालाच मारायचं. मग हा झाला उष्ट्र लकोटिका न्याय. उंटावरचीच काठी घेऊन त्याला मारणं आणि त्याला चालण्याकरता प्रवृत्त करणं. तसा हा काय करतो? आत्ताच त्याने कोणता न्यायाच्या माध्यमातून, ह्या उष्ट्र लकोटिका न्यायाच्या माध्यमातून वेदांताचा सिद्धांत बाधित करण्याचा प्रयत्न केला. एक तर स्वप्नाला सत्य तरी म्हणा, नाही तर मग अनुत्पन्न पदार्थाची प्रतीत येत नाही हा सिद्धांत तरी मागे घ्या. म्हणजे आपला सिद्धांत घ्यायचा आणि आपल्याच पुन्हा आडवं चालायचं. पण त्यात गुरुदेवाने सांगितलं की उत्पन्न होणं न होणं आकाशाचा निकष नाही, सत्यत्वाचा मिथ्यात्वाचा निकष नाही. तो कशाचा आहे? तो प्रतीतीचा निकष आहे. मग सत्यत्वाचा निकष कोण आहे? योग्य देशकाल सामग्री सहित उत्पत्ती असेल का मग तो सत्य, जागृती सत्य. आणि योग्य देशकाल सामग्रीचा अभाव म्हणून जागृतीतले पदार्थ स्वप्न पदार्थ मिथ्या, कारण त्याची उत्पत्ती करता योग्य देशकाल सामग्रीचा अभाव आहे. पुन्हा त्याच न्यायाचा प्रयोग केला. त्याला वाटतं, आपण त्याला व्यवहारात म्हणतो बचिंगी तो और लढगी, त्याला वाटतं काही करून किमान एक तर यांचा एक सिद्धांत तरी मोडीत निघावा, नाहीतर मग स्वप्न तरी यांनी सत्य मान्य करावं. आता जे नाही सत्य ते मान्य करतील कसे? बरं, सिद्धांतच त्याला म्हणतात जो सिद्धच असतो त्याला काय म्हणतात? सिद्धांत. किंवा सिद्धांत, सिद्ध, अंत. सिद्ध म्हणजे पक्का, अंत म्हणजे निर्णय, अंतिम पक्का निर्णय, ज्याच्यामध्ये आता स्वतः परता उत्थान नाही, त्याला सिद्धांत म्हणतात. किंवा सिद्धांताची व्याख्या आहे वादी प्रतिवादी निर्णितो अंत अवसानं येशांती सिद्धांता. वादी आणि प्रतिवादी म्हणजे पूर्वपक्ष आणि उत्तर पक्ष दोघांच्या सच्चर्चेतून, सत्यान्वेषातून, श्रुतियुक्ती अनुभूतीच्या कसोटीवर घासून काढलेला अंतिम निर्णय, ज्याच्यामध्ये आता कुठलाही चळढळ नाही, त्याला सिद्धांत असं म्हणतात. आणि असे वेदांतातले काही सिद्धांतातले सिद्धांत आहे, काही प्रक्रियेतले सिद्धांत आहे. त्यामुळे अनुत्पन्न पदार्थाची प्रतीत हाही सिद्धांत अबाधितच आहे. आणि योग्य देशकाल सामग्रीचा अभाव उत्पत्ती करता स्वप्नाचे आहे म्हणून तो मिथ्या आहे. आता हे सिद्ध झालं. पण आता पुन्हा एक दुसरा सिद्धांत आहे. आत्ताच आपण जो बोलून आलो सुरुवातीला,
समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होत नाही. मग आता या सिद्धांतावर तू तर्क करतो का? तो म्हणतो गुरुदेव, तुम्ही एकतर समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही, हा तुमचा सिद्धांत तरी माघारी घ्या किंवा स्वप्नाला तरी काय करा, सत्य म्हणा. पण असं म्हणण्याकरता तिने मांडणी कशी केली बघा. तो काय म्हणतो, आता हा दिसणारा देश आहे आणि इथं असणारा काळ आहे. हा देश काळ ही सत्ता कोणती? व्यावहारिक सत्ता आहे. इथले पदार्थ कोणते सत्तेतले? व्यावहारिक सत्तेतले. आणि व्यावहारिक सत्तेतल्या पदार्थाची उत्पत्ती करता देशकाल कोणता लागतो? व्यावहारिक लागतो. तसं स्वप्नात जे पदार्थ आहेत, ज्या वेळेला आपण स्वप्नात पाहतो, स्वप्न आपल्याला पडलं, स्वप्नामध्ये आपल्याला हत्ती दिसला, आणखी काय पंढरपूर गाणगापूर काय दिसायचं ते दिसलं, आणि त्या स्वप्नामध्ये हस्त्यादी एखादा हत्तीन आहे तिने आपल्या बाळाला जन्माला घातल्याचाही व्यवहार आपल्याला स्वप्नात दिसला. मग ते स्वप्नामध्ये तुम्ही आता मांडलिक उपनिषदाचा पुरावा दिला, स्वप्न पुढं पडतं, कंटकत असणारे पुढीतच नाडीमध्ये पडतं, एक क्षणाचा काल आहे. पण मग हे शास्त्राने केलेलं वर्णन नाही. पण अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही असं तुमचा सिद्धांत नाही का? उत्तर आहे. मग स्वप्नामध्ये ज्या वेळेला आपण स्वप्नातले पदार्थ पाहतो, त्यावेळेला तिथे स्वप्न पाहत असताना तिथे आपल्याला देशकाल योग्य वाटतो का अयोग्य वाटतो? बोला. योग्यच वाटतो. स्वप्नात ज्या वेळेला आपण त्या पदार्थाला पाहिलं त्यावेळेला तिथे योग्य देशकालापासूनच ते स्वप्नस्थ पदार्थ उत्पन्न झाले अशी आपली काय आहे? अनुभूती आहे, अशी आपली प्रतीती आहे. बरं, मग त्या स्वप्नाला तिथलाच देशकाल त्या पदार्थाला जर कारण मानला तर ते योग्य देशकालापासूनच ते स्वप्नातले पदार्थ काय झाले? उत्पन्न झाले. म्हणून त्या स्वप्नातल्या पदार्थाला काय म्हणावं? सत्य म्हणावं, आहे ना. आणि नसल म्हणायचं तर मग स्वप्नात दिसणारे जे देशकाल आहेत, स्वप्नातले जे पदार्थ आहेत ते कुठल्या सत्तेतले? प्रातिभासिक सत्तेतले, म्हणजे ते समसत्ताक आहे. आणि समसत्ताक असल्यामुळे त्यांच्यामध्ये साधक बाधक व्यवहार व्हायला काही हरकत नाही. आणि मग ती देशकाल त्या पदार्थाला कारण मानले तर योग्य देशकालापासूनच ते स्वप्नातले पदार्थ उत्पन्न होतात, म्हणून काय म्हणा? सत्य म्हणा. आणि तो देशकाल त्यांना जर तुम्ही कार्यकारण भाव मानत नसाल तर समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही, हा सिद्धांत काय करा? माघारी घ्या. म्हणजे हा सिद्धांत तरी माघारी घ्या, नाही तर स्वप्नाला सत्य तरी माना. बोला काय करता? त्या कंसाने माता देवकीला एक प्रकारची धमकी दिली, बोल, पती पाहिजे का पुत्र पाहिजे? तुला जर पती पाहिजे असेल तर पुत्राला इकडे गोकुळातून बोलून घे, आणि पुत्र पाहिजे असेल पतीला मुकावं लागेल. तुला काय पाहिजे? दोन्हीपैकी एक काहीतरी होईल. देवकी मातेनं काही क्षण डोळे मिटलेने विचार केला, माझ्या पोटी येणारा जो 8वा जर याचा काळ असेल तर तो गोकुळात राहिला तरी काळच आहे, आणि ते आला तरी काळच आहे. तो जरी माझा बाळ असला पण तो याचा काळ आहे, त्यामुळे त्याला काही याची भीती नाही. मग माझं सौभाग्याचं लेणं मी कशाला गमू? मग तिने सांगितलं, चिंता करू नका, माझा पती ठेवा, बाळाला मी बोलून घेते. आक्रोर तिने बोलून घेतलं. पण ज्याचा काळ दूर असताना त्याने जवळ बोलून घेतला, करून शेवटी काय झाला? नष्ट झाला. तसं हा बोलतो, बोला, समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही, हा सिद्धांत माघारी घेता का स्वप्नाला सत्य बोलता? कारण समसत्ताक हा सिद्धांत जर तुमचा असेल तर स्वप्नामध्ये स्वप्न काळात आपण स्वप्नस्थ पदार्थ पाहताना ते अयोग्य देशकालात उत्पन्न झाले असं वाटतं का? योग्य देशकालात उत्पन्न झाले वाटतात, योग्य देशकालात तिथला. आणि मग तो देशकाल त्यांनाच कारण मानला पाहिजे, कारण ते समसत्ताक आहे. आणि तुमचा शेवटी काय आहे? सिद्धांत आहे. म्हणजे आपला सिद्धांत घेऊन आपल्याच माती हात ठेवणं, असा प्रकार भस्मासुराचा जो प्रकार आहे तो प्रकार यांनी केला. आणि याच्या माध्यमातून एक तर स्वप्न तरी सत्य ठरेल किंवा यांचा एक सिद्धांत तरी आपण मोडीत काढू, असं तो बोलतो. काय बोलतो बघा, वास्तव हा. तो म्हणतो, शिष्य म्हणतो, महाराज, स्वप्नामध्येही विस्तीर्ण देश आणि बहुत काल प्रतीत होतो. तो हस्त्यादिकांना कारण म्हटले, म्हणजे तिथला देशकाल त्यावेळेला त्या स्वप्नातल्या हस्त्यादिकाला कारण म्हटले तर योग्य देशकालापासून उत्पन्न झालेले स्वप्नातील हस्त्यादिकही सत्यच आहे असे म्हणावयास काय हरकत आहे? या बोलण्यात मला शकुनी डाव काय आहे त्याचा? मग आता तुम्ही एक काम करा, एकतर समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही, हा सिद्धांत एकतर मग माघारी घ्या. आणि घ्यायचा नसेल तर काय करा? स्वप्नाला सत्य माना. कारण तिथला देशकाल ते प्रातिभाषिक पदार्थ आहे, प्रातिभाषिक देशकाल आहे, दोघांची सत्ता एक आहे, म्हणून त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव स्वीकारला काही हरकत नाही. आणि त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव स्वीकारला का ते योग्य देशकालापासून ते उत्पन्न होतात, म्हणून त्याला काय म्हणावं लागेल? सत्य म्हणावं लागेल. पण त्याला हे कुठं माहिती आहे का? शेवटी गुरु ते गुरु असतात. आपण पाहिलं बाबा सांगत असतात, आनंदाश्रम स्वामीजी प्रसंग सांगत असतात का वस्तात ते वस्तात असतात. म्हणजे वस्तादच्या हाताखाली तयार झालेल्या पट्ट शिष्याने सगळीकडे गुरगुर करावं, पण वस्तादाला गुरुच मानून तिथे शांत राहावं.
पण मग 3 लाखाची कुस्ती आहे, अंतिम बक्षीस आहे, वस्ताद जरा वयाने आधी झाले, ढेरही वाढलेली आहे आणि वस्तादला हिंद केसरी पदावर येण्याकरता, वस्ताद म्हणून जगामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होण्याकरता किती खस्ता खावे लागले. मग आपण हे सगळं करत बसण्यापेक्षा जर आपण वस्तादला चितपट केलं तर 3 लाखाचं बक्षीसही भेटेल आणि आपण हिंद केसरी होऊ. अगर वस्तादले सगळे डाव आपल्याला माहिती आहे, डावाला प्रतिडाव कोणता असतो तोही माहिती आहे. शेवटी आपण वस्ताद जरा वयस्कर झाले, आपण जरा तरुण ताजं रक्त आहे, उसळ आहे ना, गरम रक्त आहे, करूया प्रयत्न. आणि मग 3 लाखाचं बक्षीस कोणीच उतरायला तयार नाही, तो पट्ट शिशेच उतरला. वस्तादने पाहताक्षरी वस्ताद म्हणले, अरे मनात म्हटले उलटून आहे पण उलटला, पण आता रिंगणात आल्याच्या नंतर कुस्ती तर झाली पाहिजे. पण मग कुठल्याही गोष्टीला एकाग्रता लागते. आणि वस्ताद हळूच सांगितलं, तुला आता मी कटोरी नावाचा डाव घालणार. आता त्याला वस्तादने 200 डाव शिकवले होते, प्रत्येक डाव त्याला माहिती होता. त्यावेळेला तो वस्तादला विचारायचा, चांगदेव महाराजसारखं ततकिम 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 ततकिम, याच्यापुढे कोणता डाव, याच्यापुढे कोणता डाव. वस्तादने सांगायचं ते याच्यापुढे जेवढे होते तुला दिले, आता याच्याकडे माझे संपले, याच्याही पुढे तू, माझ्याही पुढे आता तूच, असं वस्तादने सांगितलं. पण त्याच्यात हे कटोरी नावाचं नाव तर काही नाही. आणि मग वस्तादने बघितलं त्याला काही एक धडाका दिला, कारण त्याचं मन विचलित झालं ना, काय नेमका डावा असेल. एक धडाका देऊन त्याच्या तोंडात माती गेली, तो चितपट केला. वस्तादने आपल्या पट्ट शिष्याला उतारवयात सुद्धा चितपट केला. म्हणल्याच्या नंतर वस्तादची हातून मिरवणूक, फटाक्याची आतषबाजी, याच्या तोंडावरच्या माशा आकाला कोणाने. संध्याकाळी तालीममध्ये हा केला, वस्तादचे पाय चपायला लागला. वस्तादला म्हटलं, वस्तादला खरं हसायला आलं, पण काही ते त्यांनी गुरुच असल्यामुळे त्यांनी ते काही अगदी नॉर्मल वातावरण आहे, पहिल्यासारखंच आहे, काही दाखवलं नाही. तो पाय चपायला लागला. वस्ताद बसलं, म्हणले एक बोलायचं होतं. म्हणजे एक काय बोलणार, एक नाही 4 बोल. म्हणलं काही नाही, एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला मी विचारलं होतं तुम्हाला किती डाव येतात, तुम्ही सांगितले 200. मग त्याच्यामध्ये हा कुठेही डाव नव्हता. नाही म्हणले, तो डावच नव्हता. म्हणले म्हणजे नाही, म्हणले तो तुला शिकवला नव्हता. मग तुम्ही तर म्हणलेत की तुला सगळे शिकवलेत. नाही म्हटलं, वेळ प्रसंगी तू उलटणार आहे असा एक तुझा अंदाज होता, म्हणून तो राखून ठेवला होता. आणि खरं सांगतो म्हणले, कटोरी नावाचं डावच नाही, कटोरी नावाचं काही डाव नाही, त्याच्यामुळे तो डावच नव्हता. मग तुला शिकू कुठून. मग हा नाही म्हणजे आता ते काहीतरी आता वस्ताद मग कसा सिद्ध होईल, आहे ना. म्हणजे हे सांगायचं तात्पर्य काय, शेवटी गुरु ते गुरु असतात. तसं याला काय वाटतं, आता चवला अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही हा सिद्धांत तरी माघारी घ्या, ते स्वप्न सत्य माना. तर गुरुदेवांनी लगेच तिथे सांगितलं की उत्पन्न होणं न होणं हा कशाचा निकष आहे, प्रतीचीचा निकष आहे, कशाचा नाही, सत्यत्वाचा मिथ्यत्वाचा निकष नाही. चला नसू द्या, त्या कारणाने स्वप्न सत्य ठरवता आले. तुमचा काही एकच सिद्धांत आहे का, दुसरे मला माहिती आहे ना, कारण मी तुमच्या चरणापाशी बसून शिकलो. मग त्याला वाटतं आता दुसरा सिद्धांत हे समसत्य पदार्थ, हा सिद्धांत माघारी घ्या, नाही तो स्वप्नाला सत्य म्हणा. आणि आता त्याला वाटतं की मी असा पेचा टाकलेला वीर नाही, आपण काय म्हणतो तिकडे जातो वीर आणि इकडे यावं तर आड. काही ना काही एक गुरुदेवाला करावंच लागेल. एक तर त्यांना स्वप्नाला सत्य तरी मानावं लागेल, किंवा समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही हा सिद्धांत तरी माघारी घ्यावा लागेल. पण गुरुदेव त्याला म्हणतात, बाबा रे असं नाही, इथेही समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही हा सिद्धांत अबाधितच आहे. नाही तर असं नाही मानलं तर मग माऊली सांगतात, स्वप्नीचे राज्य का मरण नोय आळशी शोकाशकार कधी ओढल्या जाण जियापरी. स्वप्नातलं राज्य किंवा मृत्यू जाग झाल्याच्या नंतर काय त्याच्यातला अनुकूल किंवा प्रतिकूल, विधायक किंवा विघातक असा कोणता परिणाम होतो, कुठलाच परिणाम होत नाही. मग स्वप्नातल्या पदार्थाला सत्य तर मानता येणार नाही. तो म्हटला मग सिद्धांत मागायला घे. म्हणजे तो तर घेणार नाही, कारण तो सिद्धांत आहे. म्हणजे मग आता याचं उत्तर द्या. हा म्हणजे असं बोल, आम्ही उत्तर तुला देतो. मग काय उत्तर देतात गुरुदेव म्हणतात, स्वप्नातले देशकाल आणि स्वप्नातले हास्तेरिक पदार्थ हे प्रतीतीला येत असताना त्या कालामध्ये योग्य देशकालापासून प्रतीतीला आले का अयोग्य देशकालापासून वाटले, योग्य देशकालापासून. पण तरीही त्या स्वप्नातल्या देशकालामध्ये आणि तिथल्या हास्तेरिक पदार्थामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. म्हटलं याचा अर्थ तुम्ही समसत्ताक पदार्थ हा सिद्धांत मानत नाही. गुरुदेव म्हटले मानतो. मग ते देशकाल आहेत ना तिथे, ते देशकाल कार्यरूपाने प्रतीती देतात, हास्तेतिक पदार्थ कार्यरूपाने प्रतीती देतात. योग्य देशकालापासून योग्य हास्तेतिक पदार्थ उत्पन्न झाले अशी प्रतीती आहे. बरं समसत्ताक पदार्थ हा सिद्धांत आहे. म्हणजे गुरुदेव म्हटले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये कार्यकारण भावाची सिद्धी होत नाही. तो म्हणला का होत नाही, बोला ना. मग गुरुदेव म्हणतात योग्य देशकालापासून हास्तेतिक पदार्थ उत्पन्न झाले असे म्हणण्याकरता तिथे केवळ प्रतीती पुरेशी नाही. मग काय पाहिजे, म्हणजे प्रतीती सहित पुरोत्तर भावाची सिद्धी पाहिजे. कार्यकारण भावाची सिद्धी होण्याकरता कोणत्या 2 गोष्टी पाहिजे, प्रतीती सहित पुरोत्तर भावाची सिद्धी. जागृतीतले पदार्थ, आता जागृतीत पितापुत्र दिसले, जागृतीत पितापुत्र दिसल्याच्या नंतर तिथे प्रतीती आहे.
पुत्र दिसतो, पिता दिसतो, पाहिल्या आपल्याला एक साधारण अंदाज येतो. आणि त्याच्यामध्ये प्रवृत्त भाव सिद्धी आहे. पिता अगोदर आहे, पुत्र नंतर आहे. पण स्वप्नातले देशकाल आणि तिथे प्रतीतीला येणारे आस्थेतिक पदार्थ, त्या आस्थेतिक पदार्थाला कार्य मानण्याकरता आणि तिथल्या प्रतीतीला येणाऱ्या देशकाला कारणता देण्याकरता त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाचा भाव का अभाव? पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे. कारण आपल्या 4थ्या तरंगात विषय झालेला आहे. स्वप्नस्थ पदार्थ, त्याचं ज्ञान, ती सगळी त्रिपुटी निद्रा दोषामुळे युगपत काय होते? उत्पन्न होते. म्हणजे आद्यस्थ पदार्थ ज्ञानाची उत्पत्ती कशी? युगपत आहे. स्वप्नामध्ये आपल्याला आजोबा, मुलगा आणि नातू दिसला. मग आजोबा कारण आहे, नातू कार्य आहे आणि मधला मुलगा कारण कार्य आहे. म्हणजे आजोबा बाप आहे, मुलगा लेक आहे आणि मधला बाप लेक आहे. असं जरी वाटलं तर त्या तिघाची उत्पत्ती युगपत आहे. मग स्वप्नात ते देशकाल त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव वाटला की नाही? पूर्वोत्तर भाव वाटला की नाही? पूर्वोत्तर भाव वाटला का आहे? वाटला आपल्याला, प्रतीतीला, पण तसं होता नाही, कारण युगपत उत्पत्ती आहे. कंठगत नाडीमध्ये स्वप्न पडतं, पुरितक नाडीमध्ये कंठ देश स्थित पुरितक नाडीमध्ये स्वप्न पडतं आणि एक क्षण पडतं. आता एका क्षणात त्या 3 पिढ्या उत्पन्न होतील काय? म्हणजे 3 पिढ्यामध्ये पूर्वोत्तर भाव आहे का ते नाही. मग प्रतीतीला आला नाही का? आला, आम्ही पुढे नाही म्हणतो. मग तो प्रतीतीला आला कोणामुळे? ते निद्रा दोषामुळे आला. ते निद्रेने, अरे पंचदशीमध्ये गोड श्लोक आहे. अस्मिन् निद्रापि जीवेषु चेतनो स्वप्नको सृजित महामाया सृजित ते त्या वित्तश्चर्यं किमत्र ते. आपली 1.5 दमडीची निद्रा सुद्धा स्वप्नामध्ये जर चेतन जीवेश्वर निर्माण करते तर महामायाला निर्माण करण्याला काय अवघड नाही. म्हणजे स्वप्नातली जी निद्रा दोष येत असणारी अविद्या आहे ती काय करते? ते 3 पिढ्या उत्पन्न करते. त्यांच्यामध्ये कार्यकारण भावही दाखवते, कार्यकारण भाव नसताना दाखवते, पूर्वोत्तर भाव नसताना दाखवते. मग तो नसताना दाखवलेला असल्यामुळे तो पूर्वोत्तर भाव नाही ना. आणि त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होण्याकरता काय पाहिजे? पूर्वोत्तर भावाचा भाव. आणि नेमकं स्वप्नाच्या बाबतीत पूर्वोत्तर भावाचा अभाव. आणि मग स्वप्नातल्या पदार्थाच्या बाबतीमध्ये स्वप्नातले देशकाल, तिथले दिसणारे हस्तेती पदार्थाची काही कार्यता आणि देशकालाची काही कारणता ही प्रतीतील येते. आणि म्हणून त्या देशकालाला कारण, हस्तेतिकाला कार्य असं योग्य देशकाल सामुग्रीपासून ती उत्पन्न होते हे म्हणण्याकरता कधी मानता आलं असते? केवळ प्रतीती नाही तर त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाची सिद्धी असती तर. पण त्यांच्यामध्ये प्रतीती आहे, पूर्वोत्तर भावाची सिद्धी नाही. का बरं? कारण स्वप्नातले सगळी त्रिपुटी युगपत उत्पन्न होते निद्रेमुळे आणि जागृतीत आल्याच्या नंतर युगपत निवृत्त देखील होते. कारण अनिर्वचनीय पदार्थ ज्ञान जे काय असेल ते सगळ्याची उत्पत्ती कशी असते? युगपत असते. आमचा सिद्धांत आहे. त्यामुळे आणि जागृतीच्या बाबतीत कसं आहे? जागृतीच्या पदार्थाची प्रतीती आहे, योग्य देशकालाची प्रतीती आहे, त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाची सिद्धी आहे. म्हणून जागृतीचे पदार्थ सत्य आहेत आणि स्वप्नातल्या पदार्थांमध्ये केवळ प्रतीती आहे, पूर्वोत्तर भावाची सिद्धी नाही. म्हणून स्वप्नातले पदार्थ, तिथले देशकाल, हस्तेतिक पदार्थ हे जरी कार्यकारण रूपाने प्रतीतीला आले तरी पूर्वोत्तर भावाचा अभाव असल्यामुळे ते स्वप्नातले पदार्थ आणि तिथला दिसणारा देशकाल यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाचा अभाव म्हणून ते जरी उत्पन्न होऊन प्रतीतीला आले आणि जरी ते पुन्हा समसत्ता असले तरी त्यांच्यामध्ये कार्यकारण भावाची सिद्धी होणार नाही. कारण इथेही पुन्हा तसं म्हणावं लागेल. तर या ठिकाणी देशकाल आणि आकाशादी प्रपंच किंवा स्वप्नातले पदार्थ याच्यामध्ये कार्यकारण भावाच्या सिद्धी करता केवळ पदार्थ समसत्ताक असणं पुरेसा नाही. त्याचे काय पाहिजे? समसत्ताक असून पूर्वोत्तर भावाचा भाव पाहिजे आहे ना. जागृतीच्या बाबतीत ते समसत्ता काय आहे? त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाचा भाव आहे म्हणून जागृतीचे पदार्थ काय आहे? सत्य आहे. आणि स्वप्नातल्या पदार्थामध्ये देशकालामध्ये त्या हस्तेतिक पदार्थामध्ये योग्य रूपाने त्यांची समसत्ता काय, त्यांची प्रतीतीही आहे, पण काही नाही पूर्वोत्तर भावाचा भाव नसून काय आहे? अभाव आहे. म्हणून ते पदार्थ जरी प्रतीतीला आले तरी ते मिथ्या आहेत असं गुरुदेव उत्तर देतात. उत्तर वास्तव. श्री गुरु म्हणतात हे म्हणजे बरोबर नाही. म्हणजे हे म्हणजे बरोबर नाही म्हणजे काय? स्वप्नातल्या पदार्थाला तिथला देशकाल दिसतो ना, तोच त्याला कारण मानला तर त्यांना सत्य म्हणायला काही हरकत नाही. अन्यथा मग काय करा? समसत्ताक हा सिद्धांत माघार घ्या, नाही तर मग स्वप्नाला सत्य तरी माना. तर हे दोन्ही म्हणणं तुझं बरोबर नाही. कसं नाही ते बघा. हे म्हणणे बरोबर नाही. कारण स्वप्नामध्ये हस्त्यादी पदार्थाबरोबरच प्रतीत होणारे अधिक काल आणि अधिक देश हे सुद्धा कसे आहेत? अनिर्वचनीय आहेत. हस्तेतिक पदार्थ अनिर्वचनीय आहेत, तसे प्रतीत येणारे देशकाल सुद्धा अनिर्वचनीय आहे. आणि एक शब्द बोलायचा आपला तिथे राहिला. अनिर्वचनीय पदार्थामध्ये कार्यकारण भावाची सिद्धी होत नाही. अनिर्वचनीय पदार्थामध्ये कार्यकारण भावाची सिद्धी होत का नाही? कारण ती युगपतच असतात. अनिर्वचनीय पदार्थामध्ये कार्यकारण भावाची सिद्धी नाही, सिद्धी होत नाही. ते सांगतात बघा.
पदार्थ बरोबर काल, अधिक काल आणि अधिक देशही अनिल वचने प्रातिभाषिक उत्पन्न होतात. हास्यादी पदार्थाप्रमाणे त्यांची उत्पत्ती होते. कोणाची जशी हास्यादी पदार्थाची अनिल वचने उत्पत्ती झाली स्वप्नामध्ये, तसं तिथल्या देशकालाची सुद्धा कशी उत्पत्ती झाली अनिल वचने. म्हणजे अगोदर ते देशकाल आहे, नंतर हास्यादी उत्पन्न झाले, असा पूर्वोत्तर भाव त्यांच्यामध्ये नाही. त्या पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे. म्हणून त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान त्यांचे म्हणजे कोणाचे, हास्यादी पदार्थाचे कार्यरूपाने आणि तिथल्या प्रतीतीला देशकालाचे कारण रूपाने जे प्रत्यक्ष ज्ञान होते ते कारण प्रत्यक्ष ज्ञान होते. म्हणून त्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होते. म्हणजे हास्यादी पदार्थात जसे प्रत्यक्ष ज्ञान होते तसे तिथल्या प्रतीतीला देशकालाचे सुद्धा आपल्याला प्रत्यक्ष ज्ञान होते. कारण हास्यादी पदार्थ जसे अनिल वचने उत्पन्न झाले तसेच त्यावेळेला तिथला देशकाल सुद्धा अनिल वचने उत्पन्न झाला. असं तुम्ही काय म्हणता त्यांची उत्पत्ती झाली? कारण आमचा सिद्धांत आहे ना, अनुत्पन्न पदार्थाची प्रतीती येत नाही. मग हास्यादिकाची प्रतीती काय आली? उत्पत्ती झाली म्हणून. तसं देशकालाची प्रतीती काय येते? ते उत्पन्न झाले म्हणून. कारण उत्पत्ती वाचून पदार्थाची प्रतीती होत नाही हा नियम आहे. आणि व्यावहारिक देशकाल न्यून असता अधिक देशकालाचे ज्ञान होते. बरं, तिथे उलट पक्षी काय? व्यावहारिक देशकाल न्यून आहे. व्यावहारिक देशकाल कसं आहे? कंटगत पुरीतत नाडी हा देश आहे आणि एक क्षणाचा काल आहे. मग व्यावहारिक देशकाल न्यून आहे का योग्य आहे? स्वप्नाच्या बाबतीत न्यून आहे, कमी आहे, अल्प आहे, अयोग्य आहे, तरी सुद्धा त्यांची प्रतीती येऊ लागली. म्हणून म्हणतात व्यावहारिक देशकाल न्यून असताना अधिक देशकालाचे ज्ञान होते. कुठे? स्वप्नामध्ये. आणि म्हणून स्वप्नातील देशकाल हे कसे आहे? प्रातिभाषिक आहे. देशकाल हे प्रातिभाषिक आहे, ज्यांच्या ठिकाणी कारणता दिसते ते. आणि हास्यादिक पदार्थही प्रातिभाषिक आहे, ज्यांच्या ठिकाणी कार्यता दिसते. आणि प्रातिभाषिक असून ते अनिल वचने आहे. शिवाय त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे. म्हणून त्यांच्या ठिकाणी कार्यकार भावाची सिद्धी होत नाही. भले ते कोणत्या सत्तेतले असले, समसत्तक असले तरी. स्वप्नातील हास्यादिक आणि देशकाल यांची युगपत म्हणजे एकाक्षणी उत्पत्ती होते. म्हणून त्यामध्ये कार्यकार भाव घडत नाही. कारण असं आहे की कार्याच्या पूर्वी कारण असते असं काही नियम आहे. कारण कार्य कारण भाव सिद्ध होण्याकरता बाप अगोदर का लेख अगोदर? तर आपण काय म्हणणार? बाप अगोदर लेख नंतर, कुंभार अगोदर घट नंतर, तंतू अगोदर पट नंतर. कारण अगोदर असतं, कार्य नंतर असतं. मग या ठिकाणी जर आपल्याला स्वप्नातील हास्यादिक पदार्थ कार्यरूपाने प्रतीतीला येत असेल तर देशकाल जो कारण रूपाने प्रतीतीला येतो तो अगोदर असला पाहिजे, नंतर हास्यादिक पदार्थ असले पाहिजे. पण तसं नाही. त्याची उत्पत्ती कशी आहे? युगपत आहे. ते अनिल वचने असल्यामुळे स्वप्नातील हास्यादिक आणि देशकाल यांची युगपत म्हणजे एका क्षणी उत्पत्ती होते. म्हणून त्यांच्यामध्ये कार्यकारभाव घडत नाही. कार्याच्या पूर्वी कारण असते असं काय आहे? नियम आहे. कारण हे एक क्षण तरी पूर्वी मानलंच पाहिजे. आणि एक क्षण जरी पूर्वी देशकाल मानले आणि हास्यादिक पदार्थ नंतर मानले तर युगपत हा सिद्धांत पुन्हा बाधित होतो. आणि रोष्ट पदार्थाची उत्पत्ती कशी असते? युगपत पदार्थ ज्ञानाची हाही सिद्धांत पुन्हा काय होईल? बाधित होईल. कार्याच्या पूर्वी कारण असते असा नियम आहे. व्यावहारिक देशकाल न्यून आहेत. म्हणून स्वप्न पदार्थ योग्य देशकाल सामग्री वाचून उत्पन्न होतात आणि त्यास मातादी सामग्री देखील नाही. आणि शिवाय असं आहे की स्वप्नातल्या पदार्थाला मातादी सामग्री नाही. मग म्हणजे दिसलं की आई वडील यांच्यापासूनच मुलगा जन्माला झाला असं वाटलं पण त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नाही. म्हणून त्यांच्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होत नाही. मग दिसतात ते अनेक गोष्टी उत्पन्न झाले. म्हणजे शेवटी पूर्वोत्तर भावही नाही आणि मातादी सामग्रीचाही अभाव आहे. म्हणून स्वप्न पदार्थ कसे आहेत? मिथ्या आहेत. भले समसत्तक असले तरी त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भावाचा अभाव असल्यामुळे कार्यकारण भावाची सिद्धी होणार नाही. मग कोणता सिद्धांत माघारी घेण्याची आवश्यकता नाही. आता समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात, विषम सत्ताक होत नाही. हा सिद्धांत माघारी घेण्याची आवश्यकता नाही. आणि तरी स्वप्न काही नाही, तरी स्वप्न सत्य नाही. स्वप्न काय आहे? मिथ्या आहे. आता स्वप्नात दिसणारे देशकाल आणि हास्यादिक पदार्थ यांच्यामध्ये कार्यकार म्हणजे योग्य देशकाल रूपाने प्रतीती नाही का? आहे. समसत्ताक पदार्थ परस्पराला साधक बाधक होतात काही नाही? होतात. मग तरी स्वप्न सत्य का नाही? का? कारण जरी ते समसत्ताक असले तरी त्यांच्यामध्ये कशाचा अभाव आहे? पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे. पूर्वोत्तर भावाचा अभाव असल्यामुळे कार्यकार भाव सिद्ध होत नाही. कारण पूर्वी असावं लागतं, कार्य पश्चात असावं लागतं. मग त्यांच्यामध्ये कार्यकार भाव सिद्ध होतो. म्हणजे पूर्वोत्तर भावाचा भाव लागतो सत्य होण्याकरता. आणि तिथे पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे म्हणून ते सत्य नाही. म्हणून स्वप्न पदार्थ मिथ्या आहे. शिष्य म्हणू लागला, महाराज अहो स्वप्नातील पदार्थाची मातादी सामग्री प्रतीत होते, तिथे तर दिसतात आपल्याला. आता स्वप्नात मुलगा चालला तर एका बाजून त्याची आई, एका बाजून वडील असे तिघही दिसले समजा, तर ते माता आणि पिता या कारणाची प्रतीती आहे आणि मुलगा रूपी कार्य. आणि मग कशी म्हणतात मातादी सामग्री नाही? असं शिष्य काय बोलू लागला. बघा तो म्हणतो, महाराज स्वप्नातील पदार्थाची मातादी सामग्री प्रतीत होते. श्रीगुरु म्हणतात होते, नाही असं नाही. पण ती माता पिता आणि पुत्र आले ना तिघ,
यांची एका क्षणी उत्पत्ती होते, कारण ती उत्पत्ती झाली, त्याच्यामध्ये पूर्वोत्तर भावाचा अभाव आहे, म्हणून त्याच्यामध्ये कार्यकारण भाव सिद्ध होऊ शकत नाही. अहो दिसला म्हणजे तो अविद्येने दाखवला. त्या तिघाची उत्पत्ती कोणी दाखवली? अविद्येने. तिथे देशकाल नसताना कोणी दाखवला? अविद्येने. त्यांच्यामध्ये पूर्वोत्तर भाव नसताना दाखवला कोणी? अविद्येने. कार्यकारण भाव नसताना दाखवला, पण तो दिसायला आहे असायला नाही. आणि काही गोष्टी कार्यकारण म्हणजे त्यांच्यामध्ये माता पिता आहे ना, कार्यकार भाव ही सिद्धी होण्याकरता पदार्थ दिसायला असं पुरेसं नाही, तो असायला देखील असला पाहिजे, पण तिथे दिसायला आहे असायला नाही, म्हणून त्यांच्यामध्ये कार्यकार भाव सिद्ध होऊ शकत नाही. म्हणून मग गुरुदेव म्हणतात होते, पण ती माता पिता पुत्र यांची एका क्षणी उत्पत्ती होते, म्हणून ती माता पिता पुत्र शरीराचे कारण नाही. मग शिष्य म्हणू लागला, मग त्या माता पिता पुत्राच्या उत्पत्तीला कारण तरी कोण? मग माता पिता पुत्र यांच्या उत्पत्तीला कारण तरी कोण? तर गुरुदेव त्याबद्दल सविस्तर चर्चा सांगणार आहे. आपला झाला, ठीक आहे. तर याचा विचार आपण पुढे करूया. पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.